कमी वेळेमध्ये दोन गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जे तुम्हाला तारीख समजत आहे, खरंच ती तारीख या ठिकाणी खरी आहे का? वेगवेगळ्या सोशल माध्यमातून जे सोशल मीडियामधून आपल्याला समजत आहे की याच महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे, तर त्याला काही अधिकृत पुरावा आहे का ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर 30 तारीख असेल तर एवढ्या कमी वेळेमध्ये मित्रांनो हा अभ्यास पूर्ण करणं शक्य आहे का? आणि कसा अभ्यास पूर्ण करावा जेणेकरून एवढ्या कमी वेळेमध्ये सुद्धा आपण ही एक्झाम सहज या ठिकाणी लेखी परीक्षा क्रॅक करू शकतो. तर दोन्ही गोष्टी अगदी टू द पॉईंट या ठिकाणी पाहूया. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मित्रांनो ही संधी गमवायची नाही, कारण 444 जागा म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो. 444 जागा आणि अर्ज एवढूशे आलेले आहेत तुलनेने. आता तलाठी भरती कंबाईन गट कची जर आपण बघितलं तर मित्रांनो खूप मोठा लाखोंमध्ये आकडा गेलेला आहे. आपल्यासाठी काही हजारच या ठिकाणी मित्रांनो स्पर्धा आहे. त्यामुळे ही संधी शेवटचे कितीही दिवस राहू द्या, कितीही कमी दिवस राहू द्या, कोणत्याही गोष्टीमध्ये आपण आपला कॉन्फिडन्स लो करायचा नाही. ओके, अगदी 10 दिवस राहू द्या, 5 दिवस राहू द्या, तरीही होप्स असतात हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही संधी बिलकुल पण आपल्याला गमवायची नाही. आणि सांगायला आनंद होतोय मित्रांनो की यापूर्वी तर सगळं तुम्हाला कंटेंट दिलेलं होतंच आपल्या बॅचमध्ये, परंतु आज आपण अजून काय केलेलं आहे मित्रांनो, ज्यांना खूपच वेळ कमी भेटतोय तर त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे या बॅचमध्ये मित्रांनो, सर्व विषयाच्या ठिकाणी काय केलेलं आहे, शॉर्ट नोट्स सुद्धा दिलेले आहे. ठीक आहे, त्याला शॉर्ट नोट्स म्हणा किंवा स्मार्ट नोट्स म्हणा. तर ह्या स्मार्ट नोट्स सुद्धा काय केलेल्या आहेत आपण आपल्या बॅचमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांना खूपच कमी वेळ भेटतो अभ्यासाला, जे जॉब करतात, ज्या गृहिणी आहेत आणि त्यांना क्रॅक करायचे आहे, तर आपण आता अगोदर काय करा, ते शॉर्ट नोट्सवरती या ठिकाणी फोकस करा. बाकी तुम्हाला एखादा कन्सेप्ट नाही समजला तर व्हिडिओ लेक्चर सुद्धा बघू शकता. व्हिडिओ लेक्चर पण दिले आहेत, PDF नोट्स पण दिलेले आहेत, डिटेल नोट्स दिलेल्या आहेत, शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत आणि भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. त्यामध्ये मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका पण दिलेल्या आहेत, संभाव्य प्रश्नपत्रिका पण दिलेल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसामध्ये इतर कुठंही न भरकटता केवळ आणि केवळ तुम्ही काय करायचं, या बॅचवरती फोकस करायचा आहे. ज्या पण बांधवाने अजून घेतली नसेल तर नक्की घेऊ शकता मित्रांनो, कारण फक्त 499 सध्या ऑफर फी आहे. कसं जॉईन करायचं आहे तर 7248930176 या नंबरला फक्त 499 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला, तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट मित्रांनो भेटून जाईल, बॅचमध्ये ॲड केलं जाईल. आणि परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुमची या पद्धतीने काळजी घेतो मित्रांनो, तुमच्या मानसिकतेची काळजी घेतो. त्यामुळे तर या ठिकाणी आपले अगदी एक जागा असताना सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करतात, सिलेक्ट होतात, फायनल सिलेक्ट होतात, रिटर्नमध्ये होतात, मुलाखतीमध्ये होतात आणि अशा पद्धतीने मला अभिप्राय पाठवतात की सर आपल्या नोट्सचा फायदा झाला आणि या ठिकाणी मी काय झालं, माझं फायनल सिलेक्शन झालं, माझं रिटर्नमध्ये सिलेक्शन झालं, मला मुलाखतीला मार्गदर्शन करा, मुलाखतीमधून सुद्धा फायनल सिलेक्शन झालं, त्याचा स्क्रीनशॉट पाठवतात. या ठिकाणी आपण बघू शकता केवळ एक जागा असताना आपली विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय झालेलं मित्रांनो, वैशाली नावाची या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे. पाठीमागच्या आता परभणी DCC मध्ये ती IBPSनेच ही परीक्षा घेतलेली होती. आणि बाकी तर या ठिकाणी आपले भरपूर सारे रिझल्ट आहेत, अगदी MPC मध्ये असतील, त्यानंतर न्यायालय भरतीमध्ये असतील, बाकी पण भरपूर ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो आपले या ठिकाणी विद्यार्थी लागलेले आहेत. आणि प्रत्येकाचा मी काय करतो, स्क्रीनशॉट घेतो की बाबांनो स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे, कारण फक्त तोंडी बोलबच्चन करून या ठिकाणी उपयोग नाही, कारण कुणीही म्हणाल सर मी सिलेक्ट झालो, परंतु या ठिकाणी खरंच तो आपला विद्यार्थी होता का, खरंच या ठिकाणी तो सिलेक्ट झालेला आहे का, ठीक आहे, त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे का, तर सगळं या ठिकाणी मी काय करत असतो मित्रांनो, तर त्यांचं या ठिकाणी घेत असतो अभिप्राय, जेणेकरून कुठलाही या ठिकाणी आपल्या मनामध्ये कन्फ्युजन राहू नये. तर असे भरपूर सारे या ठिकाणी आपले सिलेक्शन त्यामुळेच होत असतात, ज्यामुळे या ठिकाणी काय मित्रांनो आपले क्वालिटी कंटेंट असतं. अगोदर आपण या ठिकाणी परीक्षेच्या दिनांकाबाबत या ठिकाणी बोलूया मित्रांनो. त्यानंतर मग ह्या दिवसामध्ये उरलेल्या कसा या ठिकाणी आपला अभ्यास पूर्ण करायचा आणि कसं या ठिकाणी आपले ही प्रिलिमचा रिटर्नचा या ठिकाणी आपल्याला कट ऑफ जो आहे तो क्रॅक करायचा ते बघूया. जसं की आपल्याला माहिती आहे मित्रांनो, 24 तारखेला या ठिकाणी सांगली DCCची जाहिरात आलेली होती आणि त्यानंतर 10 तारखेपर्यंत, 8 तारखेनंतर काही दिवस या ठिकाणी वाढवलेले होते, 2-3 दिवस, म्हणजे 10 तारीख या ठिकाणी 10 जुलै जी होती ती फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती. ठीक आहे, 10 जुलैची होती ती फॉर्म भरण्याची काय होते मित्रांनो, लास्ट डेट होती. आतापर्यंत जर आपण या ठिकाणी IBPSची परीक्षा घेण्याची पॅटर्न जर आपण बघितला तर काय होतं मित्रांनो, कशाही परिस्थितीमध्ये ते 1-1.5 महिन्यामध्ये या ठिकाणी त्याची हॉल तिकीट येतच असतं. ठीक आहे, मग आता 1 महिना ऑलरेडी काय होतोय, पूर्ण होतोय पुढच्या काही दिवसामध्ये. आता 1 महिना पूर्ण होतोय, तर माझा जो अंदाज आहे, बाकी जसं तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ऐकता आहे की याच महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे, तर मला सुद्धा वाटतं की या महिन्यामध्ये कशाही कोणत्याही परीक्षेमध्ये तुमचं या ठिकाणी काय हॉल तिकीट येऊ शकतं, परंतु महिन्याच्या एंडिंगला या ठिकाणी येऊ शकतं. कोणत्या, मंथ एंडिंगला. म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर आपल्याकडे अजून कमीत कमी 30 दिवस आहेत असं आपण धरून चालायचं. किती, 30 दिवस आहेत असं धरून आपण या ठिकाणी चालायचं आहे. मग या 30 दिवसामध्ये जास्त भेटले तर चांगलीच गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, परंतु कमीत कमी 30 दिवस आहेत असं धरून या ठिकाणी आपण चालायचं. मग
कसं करायचं, अभ्यास कसा करायचा, कट ऑफ तर आपल्याला 90 पैकी कमीत कमी कसंही करून या ठिकाणी 60 तर मार्क मिळवायचेच आहेत. ठीक आहे, 90 पैकी आपल्याला काय करायचं मित्रांनो, 60 तर मार्क मिळवायचेच आहेत. मग ही 60 मार्क कशी मिळवायची, तर त्याचं मी तुम्हाला थोडक्यात गणित सांगतो आणि जे मी दिलेलं आहे तेवढंच करा. एक्स्ट्रा काही तुमचं डोकं या ठिकाणी लावायची गरज नाही. उचलायचा विषय आणि या ठिकाणी व्हिडिओ बघू वाटला व्हिडिओ बघायचा, नोट्स वाचू वाटल्या नोट्स वाचायच्या, बाकी काही करायचं नाही. ओके, आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आपला रिझल्ट जबरदस्त आहे, त्यामुळे या ठिकाणी विश्वास ठेवायला तुमच्या मध्ये कुठलाही मित्रांनो या ठिकाणी आता डाऊट राहणार नाही की करू का नको, काय करू, ह्या माणसाचा अगोदर कोण विद्यार्थी सिलेक्ट झालेत का नाहीत का, ते पण मी सुरुवातीला डाऊट क्लिअर केलेला आहे की आपले विद्यार्थी सुद्धा यापूर्वी सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळे आता फक्त काय करायचं मित्रांनो, विश्वास ठेवावा लागेल. पहिली गोष्ट जे वाचतो त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागेल. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपला अभ्यास कंटिन्यू, कुठलाही मनामध्ये डिस्ट्रॅक्शन न आणता. मग काय करायचं, कशी मिळवायची 60 मार्क, तर बघा पहिली गोष्ट काय करायचं मित्रांनो, तर सहकार आपण उचलायचा. सहकारला काय करायचं मित्रांनो, तर ह्याला 20 मार्क आहेत. ओके, मग सहकारची मी तुम्हाला थिअरी पण दिलेले आहेत, सहकारचे तुम्हाला काय केलं, शॉर्ट नोट्स पण दिलेले आहे, सहकारचे तुम्हाला MCQ पण दिलेले आहे, जेणेकरून ह्याच्या पलीकडे काही करायची गरज पडत नाही. मग त्यामध्ये तुम्हाला कलमं पण दिलेली आहेत, त्यामध्ये सगळ्या संज्ञा पण दिलेल्या आहेत, व्याख्या पण दिलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला 11वी-12वीच्या सहकारचा पण समावेश त्यामध्ये केलेला आहे. म्हणजे कुठंही काही आपल्याला करायची गरज नाही, सगळं एकाच ठिकाणी दिलेलं आहे. ओके, 20 मार्क आले आपल्याला. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, त्यानंतर बँकिंगच्या पण तुम्हाला थिअरी पण दिलेला आहे, MCQ पण दिलेला आहे. किती झाले मित्रांनो, 40 मार्क आपल्या पदरात पडले. त्यानंतर आपल्याला जनरल नॉलेजला लगेच हात लावायचा नाही, तिथं पण तुम्हाला मी शॉर्ट नोट दिलेले आहेत, वन लाईनर दिलेले, सगळं दिलेलं आहे. लगेच नाही हात लावायचा. प्राधान्य कसं करायचं सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, 1 नंबरला काय केलं मित्रांनो, आपण सहकार उचलला. 2 नंबरला आपण काय केलं मित्रांनो, बँकिंग उचलला. आता हात लावायचा कशाला, तर आता हात लावायचा मित्रांनो या ठिकाणी कॉम्प्युटरला. ओके, काय करायचं मित्रांनो, 3ऱ्या नंबरला आपल्याला काय करायचं, कॉम्प्युटर उचलायचं आहे. किती मार्क झाले मित्रांनो, 20, 40 आणि 10, म्हणजेच किती झाले मित्रांनो, 50 मार्क झाले. मग आता आपण काय करायचं, तर आता या ठिकाणी आपल्याला 4 नंबरला विषय हाती घ्यायचा, तो आहे मित्रांनो मराठी व्याकरण. ओके, कारण हे जे विषय आहे त्याचा काय मित्रांनो, सिलेबस मोजका आहे आणि वेटेज तुम्हाला जास्त आहे, त्यामुळं पहिले हे विषय उचलायचे. ओके, किती झाले मित्रांनो, 40, 50, 60 मार्क इथंच झाली तुमची. ठीक आहे, 60 मार्क तर इथंच झाली. आता उरलेले बोनस मार्क घ्यायला चालू करायचे. मग मी जे तुम्हाला शॉर्ट नोट्स दिलेले आहेत त्या अगोदर काय करायचे मित्रांनो, शॉर्ट नोट्स तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचे जनरल नॉलेजच्या. ठीक आहे, त्याचे तुम्हाला या ठिकाणी 10 पैकी कमीत कमी 5-6 मार्क तरी एक मिळवायचा प्रयत्न करायचा, कारण त्याचा आवाका मोठा आहे. ठीक आहे, त्यानंतर इंग्लिशच्या पण मी काय केलं, स्मार्ट नोट दिलेले आहे तुम्हाला. ओके, स्मार्ट नोट दिलेले आहेत, ते पाहिजे. एखादा टॉपिक वाटला नाही समजला तर प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ लेक्चर पण इंग्लिशचे टॉपिक वाईज दिलेले आहेत, तर तो टॉपिक तुम्हाला पाहायचा, कारण इंग्लिश वाचून समजेल नाही समजेल, त्यामुळे काय करायच्या, नोट्स आणि टॉपिक पाहायचा. ओके, आणि त्यानंतर मग रिझनिंगच्या पण स्मार्ट नोट्स दिलेल्या आहेत, क्लासच्या नोट्स पण दिलेल्या आहेत. तर अगोदर स्मार्ट नोट्स कव्हर करा, म्हणजे तुमचा अभ्यास काय होईल, कव्हर होईल. एखादा टॉपिक नाही समजलं तर त्याचे व्हिडिओ लेक्चर पण दिलेले आहेत. त्यानंतर आपलं या ठिकाणी अंकगणितचं ते पण तसंच आहे, शॉर्ट नोट्स आणि स्मार्ट नोट दिलेले आहेत, क्लास नोट्स पण दिलेले आहेत. त्यामुळं एखादा टॉपिक नाही समजला तर त्याचं व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे प्राधान्य काय करायचे, हे 60 मार्क अगोदर घ्यायचे, या ठिकाणी प्राधान्य करायचं. सहकार, बँकिंग, त्यानंतर कॉम्प्युटर आणि त्यानंतर मराठी व्याकरण, हे 4 विषय अगोदर करा मित्रांनो परफेक्ट. आणि त्यानंतर मग इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी आपण करायचं आहे. असं जर केलं तर तुम्ही 60 काय मित्रांनो 75+ पण तुम्ही जाऊ शकता, आणि ते खूप झाले. कारण आता जस्ट लातूर DCCचा मित्रांनो रिझल्ट लागला, तर त्याचे किती रिझल्ट लागला हो, ओके 50च्या आसपास रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे, 50च्या आसपास लागलेला आहे. शिपाईचा काहीतरी 51 लागलेला आहे आणि लिपिकचा काहीतरी 49 लागलेला आहे. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे कट ऑफ जास्त जात नाहीत, आपण जास्त बर्डन घ्यायचं नाही. आपण तर या ठिकाणी मित्रांनो जास्त मार्क मिळवायचा प्रयत्न करायचाच आहे, परंतु अगोदर काय करायचं, अगोदर सेफ झोनमध्ये यायचं आणि त्यानंतर मग आपण रँकमध्ये यायचा, मेरिटमध्ये यायचा, एक्स्ट्रा काहीतरी टॉपर यायचा, वेगवेगळे मग काय असेल ते पुढचे धंदे, त्याचं काय आपल्याला ताण घ्यायची गरज नाही. फक्त आपण अगोदर सेफ राहायचं, सुरक्षित राहायचं, की आपण कमीत कमी या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, क्वालिफाय झालं पाहिजे, आपण कट ऑफ क्रॅक झाला पाहिजे, मुलाखतीला गेलं पाहिजे, हे अगोदर करायचं. आणि त्यानंतर मग आपण जास्तीत जास्त कसं मार्क मिळवता येतील त्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर डायरेक्टच तुम्ही लगेच लागला गणितल्याच नादी लागला, बुद्धिमत्तेच्याच नादी लागला, तर हे चुकीचे आहे. ठीक आहे, हे काय मित्रांनो चुकीची स्ट्रॅटेजी आहे. कारण गणितला या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेला आहेच 10 मार्काचं वेटेज, आणि ह्या आवाका खूप मोठा आहे. इंग्लिशला जर आपण बघितलं तर आहेच 10 मार्काचं वेटेज, आणि आवाका आणि विषय कठीण आहे. त्यामुळे हे दोन मागं ठेवायचे, आणि जे सोपे आहेत, ओके, जे सोपे आहेत ते काय करायचे, वेटेजला पण जास्त आहेत आणि सोपे पण आहेत, ते काय करायचे, अगोदर उचलायचे. इथं पण जीकेला पण लगेच हात नाही लावायचा, हे मागे ठेवायचे. ठीक आहे, हे काय करायचे मित्रांनो, हे पाठीमागं ठेवायचे आहेत, हे विषय पाठीमागं ठेवायचे, आणि हे जे विषय आहेत ते काय करायचे मित्रांनो, पाठीमागं ठेवायचे विषय आहे. ठीक आहे, जे फुले मारलेले आहेत
हे विषय काय करायचे, जनरल नॉलेज, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता हे पाठीमागे ठेवायचे आणि जे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे हे विषय काय करायचे, उचलायचे आहे. ठीक आहे, हे विषय उचलायचे आहेत. वाटलं तर ह्याचा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. बाकी तुम्हाला जे दिलंय मी तेवढं करा मित्रांनो. ओके, यशापासून तुम्हाला कुणीही अडवू शकणार नाही एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. प्रामाणिक राहा, प्रामाणिक मेहनत करा, कंटिन्युटी राहू द्या, घाबरून जाऊ नका. 30 दिवस न 20 दिवस जरी राहिले आणि तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने जर या ठिकाणी स्ट्रॅटेजी आखली तर मित्रांनो तुमचा एक ठिकाणी कॉन्फिडन्स पण बूस्ट होईल आणि अभ्यास कव्हर झाल्याची जी फिलिंग असते ते मित्रांनो तुम्हाला एक वेगळंच या ठिकाणी कॉन्फिडन्स देऊन जात असते. नाहीतर राहिला अभ्यास तसा तर अभ्यास हा कधीही कंप्लीट न होणारी गोष्ट आहे. त्यामुळं स्वतःला सांगायचं की हां, एवढा माझा अभ्यास कंप्लीट झालेला आहे, एवढ्या मार्काचा माझा अभ्यास काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे, एवढा मला करायचा आहे. ओके, मला काय या ठिकाणी 90 पैकी 90 मार्क मिळवायची नाहीत. पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा, 90 पैकी 90 कुणालाच मार्क मिळत नसतात. 90 पैकी 90 जर मार्क मिळवले तर तो फ्रॉड असतो. ठीक आहे, तो या ठिकाणी घोटाळा झाला म्हणून समजायचं. जसं आता या ठिकाणी नीट परीक्षेमध्ये असू द्या, TETमध्ये जसं घोटाळा झाला, परीक्षा रद्द झाली, तर आपल्याला काय तसला आपल्याला परीक्षा रद्द करायची नाही. ठीक आहे, 90 पैकी आपल्याला 90 मिळवायचे नाहीत, तेवढी गरज पण नाही, तेवढी मिळत पण नसतात आणि ती युगो पण तेवढा मनावरती तो घेऊ नका, महत्त्वाकांक्षा पण बाळगू नका. 90 पैकी जर 60+ तुम्हाला मार्क मिळाली खूप चांगला आहे. ठीक आहे, खूप चांगला आहे. मग 60च्या पेक्षा जर 70 मिळाली तरी पण चांगलं आहे. ठीक आहे, 70+75 मिळाली तरी पण चांगलं आहे मित्रांनो, काहीच ताण घ्यायची गरज नाही. परंतु उगाच मी 90 पैकी 85च मिळवेल, 90 पैकी 90च मिळवेल ही महत्त्वाकांक्षा ठेवू नका. आणि तशी ठेवणारे विद्यार्थी मग काय करतात, अशा चुका करतात की सुरुवातीला मग आता त्यांना माहिती आहे सगळंच मला करायचं आहे 90 पैकी 90, मग ते काय अगोदर अवघड विषय करू म्हणतात, मग सोपे नंतर. म्हणजे जसं एखाद्या जेवणामध्ये ताट असतं तिथं जसं काहींची मेंटॅलिटी असते की अगोदर मी तिखट खातो, नंतर गुलाबजामुन खातो, असं जे करतात तर ती स्ट्रॅटेजी नाही. अगोदर चांगलं उचलायचं, हे काय आपलं जेवणाचं ताट नाही. ठीक आहे, चांगलं अगोदर खाऊन घ्यायचं मित्रांनो. काय सांगावं, कधी पंगत उठल, कधी आपल्या समोरचं ताट उचलून नेतील, काय सांगता येत नाही. कधी परीक्षा डिक्लेअर होईल, कधी आपल्याला वेळ कमी पडेल, काय सांगता येत नाही. त्यामुळे अगोदर चांगलं उचलायचं. ठीक आहे, गुलाबजामुन जे तुम्हाला आवडतं आहे मित्रांनो, ओके, ते चांगलं उचलायचं आणि जे तुम्हाला वाटतं की हे मला नको आहे, हे आवडत नाही मला, तर ते शेवटी ठेवायचं. तसंच या ठिकाणी जिथं वेटेज जास्त आहे, ओके, अगोदर सहकार करा, त्यानंतर बँकिंग करा, त्यानंतर या ठिकाणी कॉम्प्युटर करा आणि त्यानंतर या ठिकाणी काय करा मित्रांनो, मराठी व्याकरण करा. इथं 60 मार्क झाली. त्यानंतर मग मी जे दिलेलं आहे गणित, बुद्धिमत्ता, शॉर्ट नोट्स आहे, इंग्लिशच्या स्मार्ट नोट्स आहेत ते करा, GKच्या शॉर्ट नोट्स आहे, स्मार्ट नोट्स आहेत, ते तुम्ही या ठिकाणी करा. ओके, आणि या ठिकाणी बाकीचे विषय मग थोडे त्या पद्धतीने कव्हर करा. परंतु आधी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी याला प्राधान्य द्या. सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. ओके, स्पर्धा कमी आहे, जागा जास्त आहेत, त्यामुळे ही संधी पुन्हा सांगतोय सोडू नका. MPSC गट क ची तलाठीची मोठी जाहिरात आली, मान्य आहे, पण त्याला अर्जसुद्धा मित्रांनो एवढ्याच प्रमाणामध्ये असतात. बाकी तलाठी भरतीसुद्धा आपली बॅच सुरू आहे मित्रांनो. 480 रुपयामध्ये मागील प्रश्नपत्रिका असतील 2010 पासून 2026चे या ठिकाणी तुम्हाला PYQ तलाठी भरतीचे सुद्धा दिलेले आहेत. तर तलाठी भरतीची सुद्धा नक्की तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि त्याचा पण त्या MPSC पॅटर्नने तुमचा अभ्यास या ठिकाणी चालू ठेवू शकता. बाकी सध्या DCC बँकेवरती फोकस करा. फक्त 499 तुम्हाला ही DCC बँकेची उपलब्ध आहे, तर याचा नक्की लाभ घ्या. काही विचारायचं असेल तर याच नंबरवर बिंदास तुम्ही कॉल देखील करू शकता, 72 48 93 01 76. ठीक आहे, चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. आणि सांगली DCCची प्रश्नपत्रिका पण ऑलरेडी आपण सोडवून दिलेली आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.